आपल्या शास्त्रामध्ये जसे 7 चक्र असतात ना, मूलाधारपासून मग तिथे जसं निरनिराळे चक्र जातात साधारण. मग इथे ब्रह्मरंध्र किंवा सहस्रार जे म्हणतात 7, त्यातून जी नाडी जाते म्हणजे सुषुम्ना नाडी ना, ईदा नाडी पिंगला नाडी 2 बाजूची असतात, त्याच्यामधून जी मणक्यातून जाते बारीकशी तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. आणि ती अशी त्या 7 चक्रांमधून तिचा वर प्रवास होतो खालून त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम, हे गणपती अथर्वशीर्षात येतं की ती कुंडलिनी शक्ती जी आहे, जी जीवनी शक्ती आहे, जी चेतना जी आहे, चैतन्य जे आहे, तिचं मूळ आधार खाली बेस स्पायनल कॉर्ड म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्याच्या खाली असतं. तिला जागृत करून मग ती जसजशी वर यायला लागते तसं जेव्हा ती टाळूपर्यंत पोहोचेल त्याच्यानंतर मग साक्षात्कार होतो असं म्हणतात. तर तिची यात्रा योग्य जीवन जर जगलं आपण आपल्या शास्त्रांप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे जर जगलं तर असं अनुभवात सांगितलं आहे, शास्त्रांमध्ये सांगितलं आहे संतांनी, साधू पुरुषांनी, गुरूंनी, दर 7 वर्षांनी तिचं एक 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 चक्र वाढत जातं, वर जात जातं है ना, मूलाधारमधून वर त्याच्यानंतर असं. आणि 7 चक्र आणि प्रत्येक चक्राचे 7 वर्ष, 7 49. तर म्हणलं की 49 वर्षापर्यंत जीवनाचा सार आहे तो समजून घ्यायला हवा. म्हणजे जसं विद्यार्थी जीवनामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ संन्यास, वानप्रस्थ, आणि मग 50व्या वर्षापासून आपल्या शास्त्रीय जीवनाप्रमाणे म्हटलं की 7ही चक्रांचा प्रवास झाला, सगळे अनुभव करून झाले, सगळं हेवे दावे सगळं कळून चुकलं, संसार कसा चालतो, कोण काय कसं आहे, विवेक जागृत झाला, वैराग्याची भावना आली, जे आपले होते त्यांनी सोडून दिलं, जे सगळे जे टक्के टोणपे खाते जीवनाचे अनुभव येतात, असं करत करत 50व्या वर्षी सोडण्याची तयारी असायला हवी. If these videos are helpful, please share them with others. Like and subscribe to help spread the message of Krishna. Jai Shri Krishna.